पंचायत राजच्या निवडणुका तोंडावर आहेत. न्याय व्यवस्थेने सांगितलंय की लवकरात लवकर लोकल बॉडीचं इलेक्शन घ्या आणि तुम्ही इकडे GR पारित करून तुम्ही प्रशासनाला टार्गेट देताय आणि परत तुम्ही म्हणता की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. अरे एवढी दूधखोळी आहेत का ओबीसीना एवढं समजत नाही का? त्यामुळे ओबीसीच्या बाजूने कोणी नाही. ओबीसीच्या बाजूने ना आमदार खासदार आहेत, ना ओबीसीचे नेते आहेत, ना विरोधी पक्ष आहेत, ना पक्षाचे प्रमुख आहेत, ना सत्ताधाऱ्यामधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा घात केला असं थेटपणे तुम्हाला 100% घात केला. मी दुसऱ्याच दिवशी तो GR फाडून टाकलेला आहे. ओबीसी मधून का पाहिजे? गावगाड्यामध्ये एखाद्या धनगराचं, एखाद्या बलुत्या अलुत्याचं, एखाद्या नाभिकाचं, एखाद्या सुताराचं, एखाद्या लोहाराची भगिनी अथवा माणूस हा झेंड्याची दोरी ओढतोय. गाव आमचं आहे, गावातले वतनदार आम्ही, गावचे पाटील आम्ही, पण झेंडा कोण ओढतंय? मनोज जरांगेचं आंदोलन वाढवणारे राजेश टोपे, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाशसिंह सोळंकी या पवार फॅमिलीचे सगळे त्यांच्या पक्षाचे अधिकृत निवडून आलेले उमेदवार आहेत. ओबीसीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली हे जे कोणी कुठल्या मूर्खानं सांगितलंय ना त्यांना, ते चुकीचं आहे. तुम्ही पिछेडला गेलाय, फॉरवर्ड कोण झाला आणि तुमच्यावर ही वेळ आली ती काय ओबीसीने आणली का? ओबीसी कधी सत्ताधारी होता? ओबीसी कधी महसूल मंत्री होता? ओबीसी कधी अर्थमंत्री होता? ओबीसी किती वेळा मुख्यमंत्री पदावर होता? अरे माधव प्रयोगाद्वारे ओबीसी DNA म्हणणारे तुम्ही जर त्याच अजितदादा पवारांना, ज्या पवारांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी ज्या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं शोषण केलं, त्या माणसांना पुन्हा तुम्ही मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेमध्ये सहभागी करून घेताय. म्हणजे लढायला आम्ही आणि तू प्रोटी खायला पवार फॅमिली. संविधानाच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणात रस्त्यावर उतरणे म्हणजे बिन उसवणे आणि जरांगेने येऊन मुंबईमधली सगळी व्यवस्था बेटीस धरणे, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणे म्हणजे त्यावेळी बिन उसवत नाही. जातीवादाचा सगळ्यात महामेरू कोण असेल तर ते शरद पवार आहे. आमच्या 4 पिढ्यांचं शोषण करणारे, आमचं लोकप्रतिनिधित्व एकदाही पुढे न येऊ देणारे शरद पवार. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं. मराठा आरक्षणासंदर्भातला एक नवीन GR त्यांनी पदरात पाडून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात एक वादळ निर्माण झालं. मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची वात पुन्हा एकदा पेटली आणि याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. मी अरुण मेहेत्रे आणि माझ्यासोबत आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके. नमस्कार. हाके सर, नमस्कार. द पॉलिटिक्सच्या स्टुडिओमध्ये, या कार्यक्रमामध्ये ज्याचा उल्लेख मी आत्ता केला त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. प्राध्यापक हाके ओबीसींचे नेते, ओबीसींचा म्होरक्या म्हणून आज राज्यामध्ये परिचित आहेत. सर्वत्र ते फिरत असतात आणि या विषयामध्ये ओबीसींवर अन्याय होतोय ही भूमिका ते मांडत असतात. हाके सर, पहिला प्रश्न, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं आणि त्यानंतर एक GR निघाला, GR काढण्यात आला. गॅजेटियर संदर्भातला तो GR होता. मनोज जरांगे म्हणजे आंदोलनकर्ते खुश, सरकार खुश आणि तुम्ही मात्र नाखुश. काय नेमकं कारण आहे तुमची नापसंती या GR संदर्भात दाखवण्याची? खरं तर ओबीसी हा बलुता अलुता आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अशा सर्वांचं मिळून महाराष्ट्रामध्ये हा 27% आणि 2% SBC असं 29% आरक्षण हे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर या महाराष्ट्रामध्ये या ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्या लोकांना रिझर्वेशन दिलं गेलं आहे. आणि आरक्षण हा काही गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आर्थिक निकषाचा प्रोग्राम नाही किंवा गव्हर्नमेंटची एखादी BPL योजना नाही. तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे ज्या ज्या समूहांच्या बाबतीमध्ये आपल्या या महाराष्ट्र असो किंवा देश पातळी भारतवर्षामध्ये असो ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्यांचं त्या जातीमध्ये जन्माला येण्यानं, त्यांच्या त्या जातीच्या त्या परंपरागत व्यवसायामुळं ज्यांचं सामाजिक स्थान हे नेहमी दुय्यम त्या समूहाकडे बघितलं, दुय्यम भावनेनं किंवा सामाजिक दुजाभावाच्या भावनेतून त्या समूहाकडे बघितलं गेलं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे ओबीसी आरक्षण आहे. बरोबर आहे. मग आता जो आमचा मराठा बांधव आहे, जो या महाराष्ट्रामध्ये गावच्या पॅनल प्रमुखापासून, सरपंचापासून, सोसायटीच्या प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत हे झालं राजकीय प्रतिनिधित्व. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं प्रतिनिधित्व किंवा दुधाच्या उत्पादनामधलं प्रतिनिधित्व किंवा मग त्यामध्ये शुगर फॅक्टरीज असतील, मग त्यामध्ये शिक्षण संस्था असतील, त्यामध्ये सार्वजनिक आस्थापना असतील, या सगळ्या सेक्टरमध्ये मराठा समाज हा लीडला राहिला आहे, फ्रंटला राहिला आहे. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो 4 पट त्यांचं प्रतिनिधित्व तिथं आहे. आणि मुळात महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटलं, शेकडो वर्षापासून मराठा समाज हा डॉमिनंट कास्ट म्हणून महाराष्ट्रामधला आहे, रूलर कास्ट म्हणून बघितलं जातं.
आणि हे मी माझं पदरचं बोलत नाही, हे मत सर्वोच्च न्यायालयाचं आहे, हे मत सेंट्रल बॅकवर्ड कमिशनचं आहे, हे मत स्टेट बॅकवर्ड कमिशनचं आहे. हे अनेक हायकोर्टांनी मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाला नकार दिला आहे की जे सामाजिक मागासलेपण ओबीसीमधून आरक्षण द्यायला इथलं संविधान अलाउ करत नाही. ओबीसी म्हणजे कोण? अदर बॅकवर्ड क्लासेस. ओबीसी म्हणजे कोण? बीसी. खरं बीसी शब्द आहे, बॅकवर्ड क्लासेस. ओबीसी म्हणजे कोण? पिछडा वर्ग. ओबीसी म्हणजे कोण? शूद्र अतिशूद्र बाबासाहेबांच्या भाषेमध्ये. तर या बांधवांचं या लोकशाहीमध्ये इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये, इथल्या शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला, नोकरीच्या एंट्री पॉईंटला आणि या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये राजसत्ता अंतिम आहे. मग ते लोकल बॉडीजमध्ये फक्त या ओबीसीच्या लोकांना रिझर्वेशन भेटलं. बरं. आणि मग जर मराठा बांधव जो डॉमिनंट कास्ट म्हणून इथल्या व्यवस्थेनं ज्या मराठा बांधवाकडे पाहिलं, तो मराठा बांधव जर या ओबीसीच्या दायऱ्यामध्ये आला, ओबीसी आरक्षणामध्ये आला, इन्क्लूड झाला, तर ओबीसीमधले हे जे छोटे छोटे घटक आहेत, हे घटक या माझ्या मराठा बांधवाच्या या इन्फ्लुएन्स किंवा त्यांच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील? हे संविधानाला मान्य नाही, हे इथल्या आयोगांना मान्य नाही, हे इथल्या न्यायव्यवस्थेला मान्य नाही. पण राजकारणी मात्र मुद्दामहून फ्रंट दरवाजातून येता येत नाही, तर बॅकडोअर एंट्री करण्याचा प्रयत्न राजकारणी करतायत. त्याचं कारण असं आहे की मराठा हा ऑर्गनायझड आहे, मराठा हा संघटित आहे, मराठ्यांचा डायरेक्ट इन्फ्लुएन्स राजकारणामध्ये, मराठ्यांचे सगळे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री हे या मराठ्यांच्या या दहशतवादामुळे ते आगतिक आहेत, लीन आहेत आणि त्यांना बळी पडून हा महाराष्ट्राच्या शासनानं हा निर्णय घेतला आहे. पण ते बळी पडले असतील, राजकारणासाठी बळी पडले असतील, त्यांनी त्यांचा राजकीय विचार केला असेल, पण यामध्ये मरण मात्र ओबीसीचं झालं. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. पण या GRचा अर्थ मराठ्यांना सरसकट आरक्षण असा होतो का? कारण आधी पण GR काढला होता, आताही GR निघाला, दोन्ही आंदोलनानंतर GR निघालेत आणि त्यात विशिष्ट गॅजेटियरमध्ये म्हणजे कुणबी आणि मराठा याचा संदर्भ देण्यात आला आहे, त्याचा संबंध जोडण्यात आला आहे आणि मग हे आरक्षण देण्याचा घाट घातला गेला आहे. सगळे सोयरे आणि सरसकट हे जे दोन शब्द आहेत ना, ह्यांच्यापेक्षा व्यापक शब्द या GRमध्ये इन्क्लूड आहेत. कुठला? त्यामध्ये असं आहे, गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील. हे सगळे सोयरे आणि सरसकटपेक्षा घातक आणि व्यापक ओबीसीच्या दृष्टिकोनातून. गावातील म्हणलं की गावात काय एकच कम्युनिटी राहते का? गावात सगळेच राहतात ना. मग त्यातला एखादा माणूस जर आला की माझ्या गावातल्या माणसाला हे कुणबीचं सर्टिफिकेट मिळालंय आणि मग मी ॲफिडेविट त्याचं घेतोय आणि मग या ॲफिडेविटद्वारे मला पण रिझर्वेशन मिळू शकतं. गावातील झालं. आता कुळातील, कुळ कोणतं? मौर्य कुळ असं जर आपण एक उदाहरण घेतलं तर मौर्य कुळ मग राजा हरिश्चंद्र म्हणजे पार त्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे मौर्य कुळ वापरतात. आम्ही मौर्य कुळातले आहोत, आम्ही नंद कुळातले आहोत, आम्ही काय वाकाटक कुळातले आहोत, आम्ही शाल्य काय अशा अनेक कुळांची नावं सांगितली जातील. आणि मग कुळ कुठं शोधायचं? काश्मीरला जायचं, आपल्या काशीला जायचं शोधायला कुळ. कुळातील. नातेसंबंध कोणते? म्हणजे वडिलांकडचे का आईकडचे? बरं तेही जाऊ द्या, ते आरक्षणात अपेक्षित आहे. पण आंतरजातीय विवाह एखाद्या आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या एखाद्या मुलानं अथवा मुलीनं आंतरजातीय किंवा उच्चवर्गीय माणसाबरोबर एक मुलाबरोबर तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला असेल तर मग नातेसंबंधातील माणसाला पण तुम्ही देणार रिझर्वेशन आणि ते ही ॲफिडेविटद्वारे. काय त्याचा कॉन्सेप्ट, काय त्याची व्याख्या? कुठल्या आरक्षणाच्या किंवा कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठली व्याख्या आहे? काय डेफिनेशन त्याची? कुळातील, नातेसंबंधातील, गावातील. अरे ते सरसकट आणि काय सगळे सोयरे, ह्याच्यापेक्षा भयानक आहे ना हा शब्द. बरं. पण मग असं जर घडलं असेल तर दोन्ही बाजूनी म्हणजे एका बाजूला असंही बोललं जातंय की जरांगे पाटलांच्या किंवा मराठा समाजाच्या पारड्यात फार काय पडलं नाही, हे आंदोलन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांची बोळवण केली. ही झाली एक बाजू. आणि दुसरी जी बाजू आहे ती मुख्यमंत्री म्हणतायत त्यानुसार की असं सरसकट आरक्षण किंवा सगळेच मराठी ओबीसीमध्ये येणार असं काही होणार नाही, त्याला काही निकष आहेत असा दावा त्यांच्याकडून. तुम्ही ॲफिडेविट दिले ज्याच्याकडे पुरावा नाही पण त्याच्या गावातल्या व्यक्तीकडे पुरावा आहे. बरं. ज्याच्याकडे पुरावा नाही पण त्याच्यातल्या कुळाकडे पुरावा आहे. ज्याच्याकडे पुरावा नाही पण त्याच्यातल्या नातेसंबंधाकडला पुरावा आहे. ऐका, इथंपर्यंत नाही, त्यानं जर ॲफिडेविट दिलं अरे काय आम्हाला GR वाचता येत नाही का? तुम्ही ॲफिडेविट कशासाठी सांगितलं? तुम्ही म्हटलं का असं की बाबा त्याचा पुरावा असेल तर त्याला देऊन टाका?
ज्याचा पुरावा नाही त्यांनी प्रतिज्ञापत्र त्याला प्रतिज्ञापत्र देऊन द्या म्हणतंय. आणि आत्ता मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी आम्ही कळमनुरीला भला मोठा मोर्चा घेतला. लाखोनं जनसमुदाय आमचा ओबीसी भटका तिथं रस्त्यावर उतरला. त्याच दिवशी तुम्ही प्रशासनाला आदेश देऊन प्रत्येक SDO आणि आपल्या तहसीलदारांना 1,000 सर्टिफिकेट वाटण्याचं टार्गेट दिलंय. बरं. आणि कशी झळ पोचली नाही बरं ओबीसी आरक्षणाला? पंचायत राजच्या निवडणुका तोंडावर आहेत. न्याय व्यवस्थेने सांगितलंय की लवकरात लवकर लोकल बॉडीचं इलेक्शन घ्या आणि तुम्ही इकडे GR पारित करून तुम्ही प्रशासनाला टार्गेट देताय आणि परत तुम्ही म्हणताय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. अरे एवढी दूधखुळे आहेत का ओबीसीना एवढं समजत नाही का? त्यामुळे ओबीसीच्या बाजूने कोणी नाही. ओबीसीच्या बाजूने ना आमदार खासदार आहेत, ना ओबीसीचे नेते आहेत, ना विरोधी पक्ष आहेत, ना पक्षाचे प्रमुख आहेत, ना सत्ताधाऱ्यामधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. ओबीसी एकटा पडलाय आणि ओबीसी ठरवेल. ओबीसीचा हेड काउंट हा 50 ते 60% असेल आणि आम्ही जर ओबीसीला एकत्र केलं तर आम्ही सगळ्यांना घरी बसू. आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा घात केला असं थेटपणे तुम्हाला 100% घात केला. मी दुसऱ्याच दिवशी तो GR फाडून टाकलेला आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य तालुक्याच्या ठिकाणी मी निवेदनं द्यायला लावलेत, होळी करायला लावले आणि फाडून टाकलेला आम्ही GR. मुख्यमंत्री काहीतरी खेळ खेळत आहेत असं वरेट्टीवार म्हणतायत. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून किंवा व्यक्तिगत लाभासाठी म्हणून असं काही ते काय करतायत याच्याशी मला देणं घेणं नाही. मुख्यमंत्री महोदयांवरती आजपर्यंत आमचा विश्वास आहे. अजूनही आम्हाला त्यांच्याकडून आशा आहेत. मी खूप जबाबदारीनं बोलतोय आणि आज ते संविधानिक पदावरती आहेत. मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री नाहीत तर महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत. अजूनही मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पक्षाचा DNA ओबीसी असेल. आम्हाला वेगळं काही द्या म्हणत नाही. आम्ही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. फक्त मराठा समाजाच्या आमच्या ओबीसी मधल्या इन्क्लुजनला आम्ही विरोध केला. तुम्ही SCBC दिला, आम्ही विरोध केला नाही. तुम्ही EWS दिला घटना दुरुस्ती करून, त्याला आम्ही विरोध केला नाही. पण तुम्ही हा आमचा तगडा बांधव आमच्या सामाजिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या, सोशली हँडिकॅप्ड असणाऱ्या माणसांच्या कटघऱ्यामध्ये आणून सोडताय. हा तगडा बांधव आमचं काय हाल करून ठेवेल मुख्यमंत्री महोदय? फक्त सहानुभूतीनं आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे विचार करा. आम्हाला स्पेशल काही देऊ नका, आम्हाला कारखाने देऊ नका, आम्हाला आमदारक्या खासदारक्या देऊ नका, आम्हाला चिलिंग प्लांट देऊ नका, आम्हाला DCC बँका देऊ नका, आम्हाला तुमच्या अनुदानित MIDC मधल्या जागा देऊ नका. आजही आमच्या भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये अर्धा गुंठेची जमीन धारणा करता येत नाही. आजही पालामध्ये इथल्या व्यवस्थेमधले भटके राहतात, बलुते आलुते. आजही त्यांच्या 5x5च्या फळ्याच्या दुकानामध्ये ते लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात, नाभिकाचा व्यवसाय करतात. आज एकही फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधली एकही योजना अशी नाही की नाभिक बांधवाला 1-2-2.5 लाख रुपयेचं कर्ज मिळेल किंवा त्यांना अनुदान मिळेल. अशा पद्धतीची योजना इथं लॉन्च करू शकलो नाही आपण आजही. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा निघतो की हा निर्णय घटनाबाह्य आहे एका अर्थाने, की घटनाबाह्य आहे, असंविधानिक आहे, बेकायदा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे. लोकनियुक्त सरकारनं आणि आम्ही आता कोर्टात गेलोय. पण प्रत्येक गोष्ट कोर्टात जाऊन जर आम्हाला न्याय मागावा लागत असेल तर सरकार हो तुम्ही कसे आमचे केअरटेकर? तुम्ही या महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची दायित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या जातीबद्दल अपपर भाव बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, आकस बाळगणार नाही म्हणताय. आणि तुम्ही जरांगेसारख्या चौथी नापास माणसाच्या झुंडीला बळी पडून तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करताय. हे न उलगडलेलं कोड आहे. पण विषय तर ओबीसी मराठा किंवा कुणबी मराठा अशा पद्धतीचा किंवा मराठा कुणबी असा आहे, जी मागणी सुरुवातीला होती किंवा जरांगेंचं जे आंदोलन होतं तेही की जर इतर ठिकाणचे कुणबी हे आरक्षणात येत आहेत, ओबीसी कुणबी आहेतच ना ओबीसी मध्ये. हां, ज्या कुणब्यांनी बघा, मी परत एकदा सांगतो तर कारण तुमचं चॅनल हे अकॅडमिक आणि बेसिक या गोष्टीवरती तुम्ही भर देताय. मी तुम्हाला सांगतो, कुणबी दुसऱ्याच्या शेतावरती, वतनदाराच्या शेतावरती जाऊन कुणबावा करणे, मजूर म्हणून तिथं जाणे, कुळ म्हणून तिथं कामाला जाणे आणि त्या मग वतनदाराकडून त्या कुणबावा करणाऱ्या त्या कुळाकडं सामाजिक दुजाभावानं बघणे. उदाहरणार्थ त्या कुणब्याच्या महिलेनं घोळदार साडी नेसायची नाही किंवा त्या कुळानं नाडबंद म्हणजे त्या नाडवरतीच, धोत्राच्या लंगोटीवरतीच फिरायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मजूर पक्षाच्या माध्यमातून खोतीच्या विरोधामध्ये एक मोर्चा काढला होता की कुळांना त्यांच्या नावावर त्यांच्या जमिनी करून द्या म्हणून. तो प्रश्न आजही सुटलेला नाही. स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा देश अमृत महोत्सव साजरा करून झाला देशाचा. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, तो कुणबी ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्या कुणब्याला
ओबीसीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांचा होता. बर जो माझी स्वतःची जमीन आहे, 5, 25 एकर, 100 एकर, 5 एकर, 2 एकर, 10 एकर, 20 एकर, मी माझ्या कुटुंबासहित जाऊन माझ्या शेतामध्ये राबतोय आणि परत माझ्या घराकडे संध्याकाळी येतोय. ह्याच्यामध्ये काय सोशल डिस्क्रिमिनेशन आहे? ह्याच्यामध्ये काय सामाजिक दुजाभाव आहे? कळलं नाही आम्हाला हे सगळं. ही कुणब्यामधली ही डेफिनेशन अलग आहे. नाही, विदर्भातला मराठा जर कुणबी ठरवू शकतो तर पश्चिम महाराष्ट्रातला का नाही? कारण पंजाबराव देशमुखांनी त्यावेळी ते घडवून आणलं असं जे काही सांगितलं जात आहे ते विदर्भातला ठरवू शकतो. तर मग जातीचे LC काढले जातात, जातीच्या नोंदी केल्या गेल्या, जातीच्या अनेक खानेसुमारी किंवा आपल्या भाषेत कास्ट सेन्सस झाला दर 10 वर्षांनी. त्यामध्ये मराठा बांधवांनी जाहिराती काढल्या, आपण मराठा आहोत, हिंदू मराठा. ज्यांच्या जातीपुढे हिंदू कुणबी आहे त्याला अडवणारा लक्ष्मण हाके कोण? त्याला अडवणारा ओबीसी कोण? पण तुम्ही मराठा समाजाला सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही JR काढताय. म्हणजे मराठा समाजाला कुणबी करण्याद्वारे ओबीसी टाकताय. जे सर्वोच्च न्यायालयानं 750 पानाच्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलं. कळत नाहीये राव आम्हाला. हा JR निघाला आणि तो तुम्ही दुसऱ्याच दिवशी फाडून टाकला. त्यानंतर आंदोलनाची देखील भाषा तुमच्याकडून केली गेली आणि आता ठिकठिकाणी जाऊन तुम्ही मेळावे घेतायत, मोर्चे काढतायत. काय साधारणपणे पुढचं स्वरूप असेल? कारण एक अकराळ विक्राळ आंदोलन आपण मनोज जरांगेंचं पाहिलं. अकराळ विक्राळ 10% माणसांचं जर अकराळ विक्राळ होत असेल तर ओबीसीचं महाकाय होईल. महाकाय, न भूतो न भविष्यती. मुंबईमध्ये जाणारा एकही रस्ता रिकामा असणार नाही. तालुक्याला जर 1 लाख लोक जमा होत असतील ओबीसींची तर मग महाराष्ट्रात तालुके किती? आणि माझ्या मुंबईच्या उपनगरामधला आगरी, कोळी, भंडारी, तेली हा उपनगरामधला एकूण एक माणूस वाजत गाजत मुंबईच्या दिशेने येईल. या JR नंतर भुजबळ साहेब देखील बोलायला लागले. छगन भुजबळ याच संदर्भात त्याला विरोध दर्शवत आहेत. तिथं स्वतः सरकारमध्ये आहेत. भुजबळांचा सरकारमध्ये असून काही उपयोग होत नाही ओबीसींच्या हितरक्षणासाठी? ते भूमिका घेताना दिसत आहेत, ते भूमिका मांडतायत. ओबीसीचं हे चुकलंय. त्यांनी JRला विरोध केलाय मंत्रिमंडळात राहून. त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कानात सांगितलं पाहिजे. 2 उपमुख्यमंत्र्यांना ती वास्तव परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. ओबीसी असमाधानी आहे हे माननीय छगनरावजी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं. कारण मुख्यमंत्री जर ते सांगतायत किंवा भूमिका घेत आहेत तर याचा अर्थ मुख्यमंत्री किंवा जे कोणी निर्णयकर्ते आहेत तर ते त्यांच्या भूमिकेकडे, त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करत आहेत. राजकारण मला माहिती नाही भुजबळ साहेबांचं, मुख्यमंत्र्यांचं, त्यांचे काय, पण ओबीसींचं नुकसान होतंय आणि ओबीसीच्या बाजूनं इथलं सरकार बोलायला तयार नाही असं मला वाटतं. राजकारणाचा विषय मला वाटतो की मराठ्यांना ओबीसींच्या माध्यमातून राजकीय हे बघा त्याचं कारण असं आहे, त्याचा विषय असा आहे, जर जरांगेला जर मराठा मुलांच्या जो गरजवंत आहे त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्याचं जर पडलं असतं तर मनोज जरांगेनं SCBCचा स्वीकार केला असता, EWSचा स्वीकार केला असता. EWSमधून 8.61% रिझर्वेशन हे फक्त मराठा एका कम्युनिटीनं फॉलो केलं आहे. किती? 8.61%. बरं. मग SCBC EWS सोडून त्यांना ओबीसीमधून का पाहिजे? गावगाड्यामध्ये एखाद्या धनगराचं, एखाद्या बलुत्या अलुत्याचं, एखाद्या नाभिकाचं, एखाद्या सुताराचं, एखाद्या लोहाराची भगिनी अथवा माणूस हा झेंड्याची दोरी ओढतोय. गाव आमचं आहे, गावातले वतनदार आम्ही, गावचे पाटील आम्ही, पण झेंडा कोण ओढतोय? आरक्षण पडलंय. काय झालं? SC STचं 20% आणि ओबीसीचं 27%, म्हणजे अर्ध आरक्षणामध्ये. अरे यार, 73व्या घटना दुरुस्ती अन्वये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यानंतर ओबीसीना लोकल बॉडीजमध्ये रिझर्वेशन दिलं. खरी मेक ही आहे. पंचायत राजमधलं हे ओबीसीचं प्रतिनिधित्व संपून टाकायचं आहे जरांगेंना. मग आमदार खासदारांना बोलता येत नाही तर मग ते जरांगेच्या आडून बोलतात. फॉर एक्झाम्पल शरदचंद्रजी पवार, फॉर एक्झाम्पल सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, फॉर एक्झाम्पल अजितदादा पवार, फॉर एक्झाम्पल त्यांची आता नेक्स्ट जनरेशन रोहित दादा पवार. बर, ह्याच्या मागं खूप मिनिंग आहे. मी आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे म्हणून करत नाही. कारण मनोज जरांगेचं आंदोलन वाढवणारे राजेश टोपे, बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाशसिंह सोळंकी ह्या पवार फॅमिलीचे सगळे त्यांच्या पक्षाचे अधिकृत निवडून आलेले उमेदवार आहेत. बर, म्हणून मी पवार फॅमिलीवरती टीका करतोय. आणि मग
ह्यांच्या भूलथापांना बळी पडून ज्या ओबीसीनी ज्या मुख्यमंत्र्यांना निवडून दिलं त्या मुख्यमंत्र्यांनी आमचा केसांनी गळा कापलाय. सो सिम्पल. म्हणून ओबीसीच्या बाजूनं या महाराष्ट्रामध्ये कोणीही नाही. अजित पवारांवरती तुमचा जरा जास्तच राग दिसतोय, कारण तुम्ही मागे पण म्हणजे त्यांनी कशा पद्धतीनं ओबीसी अर्थमंत्री आहेत ते या नात्याने पण ओबीसीवरती कसा अन्याय चालवला वगैरे वगैरे, आणि अगदी त्यांच्या बाबतची भाषा देखील तुम्ही अतिशय म्हणजे आक्षेपार्ह आमच्या दृष्टिकोनातून किंवा एकूण अशी वापरली होती. काय बघा, अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे वित्त नियोजन विभाग त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री आहेत. याच अजितदादा पवारांनी एक गव्हर्नमेंट रिझोल्युशन ब्रेक केला. एक गव्हर्नमेंट रिझोल्युशन असा होता, तो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होता. आपलं एक इंटेलेक्च्युअल क्राऊड ज्या शिक्षणातून तयार होतो त्याच्या संदर्भातला होता. वेगवेगळ्या समूहांसाठी संस्था निर्माण आहेत भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. सारथी जी मराठा समाजासाठी आहे, महाज्योती ओबीसींसाठी आहे, मग तारती आहे, मग बार्टी आहे दलित आदिवासी समाजांसाठी. अशा जे काही संस्था आहेत विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेणाऱ्या, त्याचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन असा आहे की जे सारथीला तेच तारतीला तेच बार्टीला तेच महाज्योतीला. पण गव्हर्नमेंट रिझोल्युशन असा असताना याच अजितदादा पवारांनी तो गव्हर्नमेंट रिझोल्युशन ब्रेक केला. सारथीच्या इमारती टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ह्या दोन इमारतीच्या मध्ये सारथीची टोलेजंग शेअर मार्केटला लाजवेल अशी इमारत अजितदादा पवारांनी पुण्यामध्ये उभी केली. कोल्हापूरमध्ये इमारत उभी राहते. छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारती उभ्या राहतात. इमारती 2-3 इमारती उभ्या राहतात. हजारो कोटी रुपयाचा निधी सारथीच्या इमारतींसाठी दिला गेला. पण महाज्योतीला त्याच्या कार्यालयाला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस अजितदादांनी दिलेलं नाही. ओबीसीच्या पोरांना कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी एकही मुलामुलींसाठी वसतिगृह नाही. ओबीसीची मुलं ज्यावेळी PhDची फेलोशिप मागायला गेले त्यावेळी तुम्हाला फेलोशिप दिली की तुम्ही लग्न करचाल, तुम्ही PhD करून काय दिवे लावणार आहे का, नोकरी लागणार आहे का तुम्हाला. पण सारथीची मुलं मागायला गेली की त्यांच्या मुलांना मराठा समाजाची स्वजातीच्या सारथीचं दायित्व अजितदादांनी स्वतःकडे घेतलंय आणि मग बाकीच्या सगळ्या संस्थांचं दायित्व बहुजन कल्याण खात्याकडे देऊन टाकलंय. हा जातीयवादी नाही अजितदादा पवार. स्वतःच्या जातीचं दायित्व स्वतःकडं आणि हजारो कोटींचा निधी नुसता वर्ग नव्हे इमारती बांधणार. पोरांच्या अकाउंटला 1 स्ट्रोक 10-10, 15-15 लाख रुपये अजितदादा पवारांनी मराठा समाजाच्या पोरांच्या अकाउंटवर जमा केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांना 25,000 कोटी रुपयाचा निधी, अजून कुठल्या संस्थांना. अजितदादा पवार अर्थमंत्री झाल्यापासून 5-25,000 कोटीचा निधी ते मराठा समाजाला देतात. पण गावगाड्यामध्ये 50 ते 60% ओबीसींना 500 कोटी रुपयाचा म्हणजे 1000 कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्यांच्या हातून जात नाही. आणि याच वेळी अजितदादा पवार, जातीयवादी अजितदादा पवार, आदिवासी विभागाचे, समाज कल्याण विभागाचे 5 ते 7 हजार कोटी रुपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना डायल्यूट केलेले आहेत. मी जे हे बोललोय हे जर चुकीचं असेल, मी माझ्या पदरचं बोलत असेल तर मी राजकारणातनं समाजकारणातनं मी म्हणजे बोलायचं बंद करेन. मी अजितदादांची माफी मागेन जर मी काही चुकीचं बोललो असेल तर. लक्ष्मण हक्केच आत्ता या विषयामध्ये बोलत आहेत. मग सरकारमधले असू द्यात किंवा सरकार बाहेरचे किंवा विरोधातले असू द्यात, ओबीसी नेते या विषयावरती का नाही बोलत. साधारणपणे अर्थ असा काढला जातो की ओबीसींना केवळ जे काही मिळवायचं ते फक्त आरक्षणातूनच मिळवायचं आहे. बाकी इतर जे प्रकल्प योजना ज्या आहेत त्यांचा कसा लाभ उठवता येईल, मिळवता येईल, इतर माध्यमातून समाजाची कशी उन्नती साधता येईल, या बाबतीत ओबीसी हे फारसे आग्रही नसतात किंवा उदासीन असतात. ओबीसी नेते तर नाहीच नाही. ओबीसी नेते हे त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात. कुठलीही भूमिका व्यक्त करायला त्यांना कितपत स्वातंत्र्य आहे याचा मला डाऊट आहे. जन्मानं ओबीसी असून तुम्हाला ओबीसीनी मतदान दिलं, कुणाच्या विरोधामध्ये दिलं ते सांगायला भाग पाडू नका. परत म्हणाल की लक्ष्मण हाके बोलले तर आमची अडचण होईल. म्हणजे हे निवडणुका जिंकण्यासाठी ओबीसी आहेत का? पक्षाच्या अजेंड्यावर काम करण्यासाठी हे ओबीसी नेते आहेत का? लक्ष्मण हाके बोलतोय तर लक्ष्मण हाकेवर टीका करण्यासाठी ओबीसीच्या नेत्यांना सांगितलं जातं. दत्तामामा भरणेंना सांगितलं जातं, अमोल बिटकरींना सांगितलं जातं, अजून कोण ओबीसी मधले नेते आहेत त्या नेत्यांना सांगितलं जातं. आणि लक्ष्मण हाके ओबीसीचं आंदोलन उभं करतोय तर एसटीचं आंदोलन कसं उभं राहील यासाठी अजितदादा पवार आपल्या चेल्या चपाट्यांना बारामती परिसरातल्या बोलवून घेतात, मिटिंग घेतात. तुम्ही एसटी मागा आणि एसटीचं आंदोलन उभं करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आजच दीपक बोराडे नावाचा, आता खरं तर तो आमचा बांधव आहे. एसटीचं आंदोलन ही 4 पिढ्यांची लढाई आहे. पण त्याला पाठिंबा द्यायला यांचा एवढा पतनामावशीचं प्रेम उफाळून आलंय की यांनी आजपर्यंत एसटीच्या आंदोलनासंदर्भात ब्र शब्द काढला नाही. कोणी कुठल्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. पण लक्ष्मण हाके ओबीसीची वज्रमूठ बांधतोय तर त्याचं आरक्षण कसं तोडायचं, त्याचं आरक्षणामध्ये कसा भेद निर्माण करायचा हा प्रयत्न चालू आहे. पण माझ्या ओबीसी व्हीजेएनटी बांधवांना सांगणं आहे
आपण जर अशी जाती जातीमध्ये विभागलो गेलो, आता तरी आपलं ह्या राज्यकर्त्यांनी आरक्षण काढून घेतलंय, आता आपण ना दार का ना घाटका उरणार. बरं. एसटीचं आरक्षण मिळणार नाही मिळणार, कधी मिळणार, कुठं मिळणार, कोण देणार, यापेक्षा आपल्याला जे मंडल आयोगानं जे आरक्षण दिलंय हे मात्र संपलेलं आहे. हे मी हात जोडून कळकळीची विनंती करून ओबीसी बांधवांना सांगेन, एक व्हा नेक व्हा, नाहीतर तुमच्या हे हक्क अधिकार तुमच्या पिढ्यांना त्याचे थ्रेड्स तुम्हाला आता जाणवणार नाहीत, पण 4-5 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला ह्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. जसं पवारांनी या आंदोलनाला विरोध किंवा मनोज जरांगेंना पुढे केलं असं म्हटलं जात आहे, तसंच एकनाथ शिंदे जे पूर्व मुख्यमंत्री आहेत किंवा आता उपमुख्यमंत्री ते देखील मनोज जरांगेंना बळ देत आहेत अशी शक्यता असं बोललं जातं. एकनाथरावजी शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी जरांगे नावाच्या माणसाला एवढं त्यांनी रेड कार्पेट घातलं की त्याचंच प्रत्यंतर आता महाराष्ट्राला बघायला मिळतंय. बरं. सुरुवात एकनाथरावजी शिंदेपासून झाली ती तिचा एंड पार सुप्रिया सुळेपर्यंत आहे. त्यामध्ये सर्व पक्षीय मराठा आमदार खासदार आहेत, महत्त्वाचे आहेत. काही जेन्युइन माणसं आहेत, ते खूप जबाबदारीनं व्यक्त होतात, पण काही एवढे उथळ भडक कारखानदारीशिवाय वायनरीशिवाय ज्याला काही अनुभव नाही ती माणसं मात्र ओबीसीच्या बाबतीमध्ये, ओबीसीच्या आंदोलकांबाबतीमध्ये एकदम खालच्या भाषेत बोलतात. हे दुर्दैव आहे की आम्ही अशी आमदार खासदार पिढ्यानपिढ्या आम्ही ज्या लोकांना मतदान केलं, ज्यांना मंत्रिपदं दिली, ज्यांना आमदार खासदार रिपीट अगेन निवडून दिलं, त्याच माणसांनी आमचे हक्क अधिकार संपवले. म्हणजे ती एक चूक झाली तसंच म्हणा. ओबीसीची चूक आहे खूप मोठी. ओबीसी एक होईल आणि बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिलाय तो मताचा अधिकार प्रामाणिकपणे आपल्या विचाराचा प्रतिनिधी हाऊसमध्ये, मग ते महाराष्ट्राच्या विधिसभेचा असो किंवा देशाच्या लोकसभेचा असो, तिथं आपली माणसं पाठवून देण्यास निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये विचार करेल. आणि एकनाथ शिंदेने देखील ती एक चूक केली. एकनाथ शिंदेनी चूक नाही केली. एकनाथ शिंदेनी आता काय बोलावं त्याच्याबद्दल, त्यांचा त्यात दोष असेल असं मला वाटत नाही. कारण त्यांना आला बाबा माझी धडाडी आणि मी न्याय देतोय ही भावना त्यांच्यामध्ये असेल, पण तो न्याय देत असताना ओबीसीचं काय नुकसान वाटोळं झालंय हे कुठल्याच राज्यकर्त्यांना माहीत नाही. पण ओबीसीच्या दिवशी जागा होईल आणि ज्यावेळी यांचे आमदार यांचे गड किल्ले ताब्यात धोक्यात येतील त्या दिवशी यांना कळून चुकेल की ओबीसी म्हणजे काय काय अजगर आहे जो जागा झालाय आणि तो सगळ्यांना विळका घातल्याशिवाय राहणार नाही. पण ओबीसी मध्ये देखील अंतर्गत संघर्ष नाही का असं टीका होते, किंवा विशिष्ट जातींनाच ओबीसी मधल्या देखील म्हणजे काय 300, 350, 400 जर जाती असतील त्यातल्या विशिष्ट जातींना आतापर्यंत या वेगवेगळे आरक्षण असू देत किंवा ओबीसी असण्याचे लाभ मिळाले. कशाचा लाभ झाला असेल बरं सांगू शकता मला? हां, ओबीसींना जे काही ठराविक तुम्ही जातींवर पंचायत राजमध्ये जे निवडणुका ह्या किंवा नोकरी मधला असेल किंवा शिक्षणातला असेल असं तुमचा अभ्यास असेल. नोकरी बघा, पंचायत राजमध्ये धनगर समाजाचे, माळी समाजाचे, वंजारी समाजाचे, बंजारा समाजाचे, तेली समाजाचे पॉकेट आहेत आणि पंचायत राजमध्ये आरक्षण असल्या कारणानं त्यांचं प्रतिनिधित्व किंवा रिफ्लेक्शन इलेक्शनमध्ये दिसतंय. आणि निवडणुका जिंकल्या जातात या मतावरती, निवडणुका जिंकल्या जातात ती काउंटवरती, आणि मग त्यांचे पॉकेट असल्यामुळं त्यांचा दोष नाही आहे ओबीसींचा. पक्षाने त्यांना तिकीट दिलेत की यांची संख्या जास्त आहे तर याला तिकीट दिलं तर तो निवडून येईल. पक्षाने असं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन नाही केलं. नाही, हे जरी असले तरी आपल्याला कुंभाराला तिकीट द्यायचं आणि त्याला निवडून आणायचं आहे हे पक्षाने ठरवलं नाही. याचा दोष यांना नाही, याचा दोष पक्षाच्या प्रमुखांना आहे. त्यांचं फक्त एकच गणित आहे, शरद पवारांचं एकच गणित आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण. पण ह्यांचं अंतकरण काय आहे हे समजण्याचं धारिष्ट्य शरद पवारांनी दाखवलं नाही. नाहीतर शरद पवार 1.5 जिल्ह्याचे नेते राहिले नसते, शरद पवार भारताचे पंतप्रधान राहिले असते. आता एसटी आरक्षणाचा विषय आता तुम्ही बोलता बोलता काढलाय की त्यासाठी पण आता म्हणजे मला वाटतं बंजारा आंदोलन करतायत. मग त्याला धनगरांचं तर आधीपासूनच आहे, म्हणजे ते बारामती मधलं आंदोलन आम्हाला माहिती आहे. मग म्हणजे धनगरांनाही आता भटक्यांमध्ये जायचंय, यांनाही जायचंय. मग धनगरांचा विषय तर तिथे न्यायालयाच्या पातळीवरतीच खारिज केला गेला आहे. आता नवीन बंधाऱ्यांचा विषय सुरू झाला. काय दोन्हीचं स्टेटस आहे? स्टेटस हे बघा, SC आणि ST मी जेवढा आरक्षणाचा अभ्यासक किंवा स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक्स मेंबर म्हणून मला जेवढं ज्ञात अवगत आहे, हे खरं तर मी व्यक्त झालो तर परत लोक माझ्या डोक्यात दगडी घालतील. मी एवढंच सांगेन की आपल्या ताटातलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे. SC ST आरक्षणाची ही अभेद्य भिंत आत्तापर्यंत विशेष करून कुठल्या कम्युनिटीला भेदता आलेली नाही, हे वास्तव आहे. आणि गोंडगोवारी समाजातल्या लोकांना 2014 मध्ये 1,200 बळी गेले त्यांचे. मग गोंडगोवारी समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तो त्यांना मिळायला हवा होता.
पण तो 2017ला परत तो रद्द झाला आहे. हां. त्यामुळं माझी ओबीसी BJNT बांधवांना सांगणं आहे की जे आपलं ताटातलं आरक्षण आहे, आपली जी आत्ताची झोपडी आहे, तुम्हाला जर कोण भूलथापा देऊन कुठले पुढारी म्हणत असतील तुम्ही ही मागणी करा आणि तुमच्यात जर भेद निर्माण करायचा प्रयत्न, मागणी करा, केली पाहिजे, मिळालं पाहिजे. अहो ST आरक्षण जरा माझ्या बंजारा बांधवाला मिळालं, अजून कोणाला SC मिळालं, अजून कोणाला ST मिळालं तर मला आनंद होणार आहे ना राव, दुःख वाटायचं काय कारण. पण ह्या भ्रामक पुढाऱ्यापासून तुम्ही सावध राहा. हे लांडगे आहेत, हे तुम्हाला पुढं नेऊन तुमची शिकार करणार आहेत. त्यांना वाटायला लागले आता की 50-60% ओबीसी झाला तर आपलं गणित धोक्यात येणार आहे. म्हणून आता फोडा आणि झोडा हे इंग्रजांच्या राजनीतीचा अवलंब आता इथले राज्यकर्ते लोक करायला लागलेत. ओबीसी BJNT बांधवामधल्या सुशिक्षित वर्गाला माझं सांगणं आहे, तुम्ही SCची लढाई लढा, तुम्ही STची लढाई लढा, पण आपलं जे झोपडं आहे ते झोपडं वाचवा, एवढी मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करेन. आरक्षणाच्या विषयावरून सामाजिक दुफळी निर्माण करायची आणि त्यातून राजकीय लाभ साधायचा, असं साधारणपणे सत्ताधारी असलेत किंवा विरोधक असलेत, हे सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते हे डाव खेळताना दिसत आहेत. राजकारणासाठी मी काय बोललो, दुर्दैव असं आहे या भारत देशाचं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि राजकारणातली गणितं आखायची, हे जात वास्तव आहे. पण बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांना हे अपेक्षित नव्हतं. जाती अंताची लढाई, समतेची लढाई, सामाजिक न्यायाची लढाई, या लोकशाहीमधला प्रत्येक घटक जो या लोकशाहीमध्ये जगत असताना स्वतःला फ्री अँड फेअर वातावरणामध्ये जगेल, निवडणुका लढेल. मी या भारताचा नागरिक म्हणून काय आमच्या भारताची प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, ही भारताची प्रतिज्ञा आहे. आणि मग एवढे जर भांडत असो आपण, तो कसा भारत माझा एक देश होईल, तो कसा सर्व भारतीय माझे बांधव आहेत होईल बरं. म्हणजे पुस्तकात एक, संविधानात एक, आणि प्रत्यक्षात निवडणुका समोर आल्या की कोण कुठल्या जातीचा, त्याच्या जातीचा मला काय फायदा, तो कुणीकडे गेला आहे, त्याची कशी जिरवायची, त्याला कसं प्रमोट करायचं, त्याला काय करायचं, त्याच्यात फूट कशी पाडायची, हे धोरण इथल्या राज्यकर्त्यांचं आहे. आणि हे दुर्दैव आहे. त्यामुळे एखादा जर ओबीसीमधला किंवा दलितांमधला एखादा घटक आहे जो मायक्रोतला मायक्रो आहे, तो जर इथल्या व्यवस्थेवरती इन्फ्लुएन्स टाकू शकत नसेल, त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवू शकत नसेल, तर मग त्याचं सगळे हक्काधिकार तुम्ही काढून घेणार का. पण ओबीसीने आतापर्यंत दाखवला आहे त्यांचा, म्हणजे न्यूसेन्स व्हॅल्यू असू द्यात किंवा न्यूसेन्स व्हॅल्यू आजपर्यंत मोर्चा आंदोलनामधून आम्ही दाखवतोय, ईव्हीएम मधून पण दाखवलाय. पण गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारनं जर कुठल्या कारखानदारांना, वतनदारांना बळी पडले असतील, 60% ओबीसी आहेत आणि आता आमच्याबरोबर परत बहुजन जनता, SC ST जनता आमच्याबरोबर आहे. 70-80% आम्ही पोचतो. 80%मधल्या फक्त 35% लोकांनी जर फक्त मस्तिष्क जाग्यावर ठेवून जर मतदान केलं तर भल्या भल्यांच्या गडी आम्ही नाही उद्ध्वस्त केल्या, नाव दुसरं. पण नेमकं कुणासाठी करणार आहे सगळं, कारण काय की आतापर्यंत तुम्ही म्हणजे ओबीसी जो आहे तो भाजप सोबत राहिलाय असं एकूण निदर्शनास आलेलं किंवा निष्कर्ष काढले गेलेत. मग पुढच्या काळामध्ये मग पुन्हा काय तुम्ही तुमचा विश्वासघात करतात, मग त्या भाजपचं कर्तव्य नाही का. नका आमच्या बाजूने बायस भूमिका नका घेऊ, पण तुम्ही संविधान जे सांगताय ते तरी बाजू घ्यायला तयार नाही. ते इथले जर आमदार खासदारांना ते बळी पडत असतील, अरे माधव प्रयोगाद्वारे ओबीसी DNA म्हणणारे तुम्ही जर त्याच अजितदादा पवारांना, ज्या पवारांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी ज्या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं शोषण केलं, त्या माणसांना पुन्हा तुम्ही मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेमध्ये सहभागी करून घेताय. म्हणजे लढायला आम्ही आणि तू प्रोटी खायला पवार फॅमिली, विखे पाटलांची फॅमिली. अरे ही माणसं उद्या राष्ट्रपतीची सत्ता येऊ द्या, तुमच्याबरोबर एक सुद्धा राहणार नाही यातला. हे प्रोफेशनल लोक आहेत, कारखानदार लोक आहेत. फडणवीस साहेब, तुम्ही कारखानदारांची नेते कधीपासून झाला. कारखान्यांना तुम्ही 1000-2000 कोटी आत्ता कालच्या अधिवेशनामध्ये याच अजितदादा पवारने 2000 कोटी रुपयाचा ठराव पारित करून घेतला. निवडणुका संपल्या की कारखाना हुडहुडी भरते. काय असतं कारखाना आजारी पडणं म्हणजे, अहो का आजारी पडला, कशासाठी आजारी पडला, त्याला का पैसे देत आहे. परत ते आमच्या कष्टाचे, आम्ही निडळाचा घाम गाळून या 13-14 करोड जनतेच्या डायरेक्ट इनडायरेक्ट, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष GST मधून जो पैसा आमच्या मुंबईच्या तिजोरीमध्ये, आमच्या राजधानीच्या तिजोरीमध्ये जमा झालाय, तोच तुम्ही कारखानदारांना खेरापत वाटताय आणि इकडे ओबीसीच्या पोरांना स्कॉलरशिपला पैसे देत नाही. काय चुकलं बरं. हे भयानक आहे, अतिशय भयानक चालू आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके हे जे काही मांडतायत ते देखील काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा ठेवून मांडतायत, अशी शक्यता नाकारता येत नाही. किंवा हाकेंना कोणीतरी उभा केलाय, हाकेंना कोणीतरी बळ देत आहे, रसद पुरवत आहे, असं देखील
राजकारणच आहे तर मग बोललं जाण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हाकेलाच का निवडलं हा पहिला प्रश्न. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्नाला प्रतिप्रश्न की हाकेलाच का निवडलं. आता दुसरा प्रश्न, हाकेचा पास्ट टेन्स असा आहे की त्याचा बाप कधी ग्रामपंचायत सदस्य नव्हता आणि लक्ष्मण हाके पण कधी सदस्य नव्हता. हा पास्ट टेन्स. आत्ताचा प्रेझेंट टेन्स असा आहे की तो गावगाड्यामध्ये जातोय, ओबीसीना एकत्र करतोय, संविधानाचं तत्व सांगतोय. आता फ्युचर टेन्स खूप आत्मविश्वासानं सांगतो, जर ओबीसीची चळवळ पर्क्युलेट झाली तर महाराष्ट्रातले 100 आमदार ओबीसीच्या विचाराचे नाहीतर लक्ष्मण हाके घेऊन गेला तर बापाचं नाव सांगणार नाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन सांगतो की राज्यकर्ती जमात व्हायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. लाख मोलाच्या मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला होता. एक व्यक्ती, एक मूल्य, एक अधिकार, हा मी पर्क्युलेट करून दाखवू आणि यांनी रिपीट अगेन अँड अगेन, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता आणि परत त्या पैशामधून परत कारखानदारी, परत त्या कारखानदारीतून हे सगळे वायनरीपासून दारूच्या कारखान्यापासून ते दुधाच्या कारखान्यापर्यंत संपत्तीचं केंद्रीकरण केलं, सत्तेचं केंद्रीकरण केलं, हक्क अधिकारांचं केंद्रीकरण केलं. आधुनिक काळातले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखे वागणारे पवार असोत, विखे असोत, थोरात असोत की चव्हाण असोत की अजून कोणी XYZ असोत, यांच्या तावडीतून महाराष्ट्र आम्ही सोडवणार. पण ओबीसीचा काही स्वतंत्र पक्ष नाहीये, कुणाचा तुम्हाला कुठला ना कुठला आम्हाला परिस्थिती, मी माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं म्हणलं तर मला महाराष्ट्र मुख्यमंत्री करेल का. एक व्हॅक्यूम क्रिएट व्हावा लागतो. परिस्थितीची मागणी, परिस्थितीचं भान, परिस्थिती पक्ष जन्माला घालते, चळवळ जन्माला घालते, नेता जन्माला घालते. जनता सुज्ञ, याच जनतेनं इथल्याच लोकांनी इंदिरा गांधीचा पराभव केलाय, सखा पाटलांचा पराभव केलाय. त्यामुळे मला माझ्या जनतेवरती प्रचंड विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आणि माझ्या संविधानावरती मी एखाद्या धर्मग्रंथाला जेवढं हे मानत नाही तेवढं मी संविधानाला मानतो की ज्या संविधानामध्ये इथं मानवतेचं सुक्त रचलं गेलं. देवाधिकांना जो समानतेचा न्याय देता आला नाही तो या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे. आणि तेच तत्व घेऊन जगणारा लक्ष्मण हाके, कितीही हल्ले हो, कितीही बदनाम हो, कितीही टार्गेट हो, कितीही ट्रोल हो, कोणाच्या बापाला लक्ष्मण हाके थांबणार नाही. तुम्ही देखील 4 पक्ष फिरून आलात, 4 निवडणुका काय जिंकल्या नाहीत पण हरूनच आलात असं म्हणावं लागेल. अरे मेंढपाळाचा पोरगा आहे, माझ्या मागं कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या आमदाराचं, कुठल्या खासदाराचं किंवा कुठल्या एखाद्या मोठ्या माणसाचं पाठबळ नव्हतं. बाबासाहेबांना मला सांगितलं तुला लढलं पाहिजे, तुला झगडलं पाहिजे, तुला तुझं प्रतिनिधित्व पोहोचवलं पाहिजे. मी धडपडणारा कार्यकर्ता आहे. अरे सायकल शिकत असताना त्याला 4 वेळा पडावं लागतं, गुडघे फोडून घ्यावे लागतात, कोपरं फोडून घ्यावे लागतात, तोंडावर पडावं लागतं. त्याशिवाय तो सायकलवर बसून सराईत पद्धतीनं ते वाहन चालवू शकत नाही. लक्ष्मण हाकेला लोकशाही कळायची असेल, फॉर्म कसा भरला जातो, त्याचं डिपॉझिट किती असतं, डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, त्यावेळची मानसिकता काय असते, निवडणुकीचा कालखंड सुरू झाला प्रचाराचा, म्हणजे चिन्ह प्रोसेसपासून ते मतदान होईपर्यंत कुठल्या कुठल्या परिस्थितीतून सामोरं जावं लागतं. निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत स्वाभिमानाची गप्पा मारणारे, शोषितांच्या, वंचिताच्या, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, दीनदलिताच्या, आदिवासीच्या बाजूने बोलणारे, आठवड्याभराच्या कालावधीमध्ये सख्या घरातले आजूबाजूची माणसं सुद्धा आमचा माणूस काहीतरी बोलतोय, आमचा माणूस लढतोय असं म्हणणारी माणसं त्या आठवड्याभरामध्ये कोणत्या कोणत्या आमिषाला बळी पडतात आणि बॅलेटमध्ये कुणाला मतदान करून येतात हे कधी कळल. ज्यावेळी मी अर्ज भरेल तेव्हाच ना, ज्यावेळी मी निवडणूक प्रोसेसला सामोरं जाईल तेव्हाच ना. लक्ष्मण हाके हा संविधान फक्त वाचून गप्प बसणारा नाही, तर संविधान आत्मसात करून रोडवरती संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष म्हणला हाल अपेष्टा आल्या, संघर्ष म्हणला मान अपमान आला. पहिल्यांदा संघर्ष होत असताना अपमानाला सामोरं जावं लागणार आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंना, आता मी तुलना करत नाही, महात्मा ज्योतिराव फुले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभे राहिले. महात्मा ज्योतिराव फुलेंना फक्त 2 ठिकाणी उभे राहिले, एक वेताळ पेठेतून आणि एक मला वाटतं आत्ताचं आपलं जे मसोबा गेट तिकडचं वरचं, 2 याच्यातून उभे राहिले. इंग्रजांच्या दृष्टिकोनातून एक अस्खलित इंग्रजी बोलणारा, मानवतेचं बाजूनं बोलणारा एक संघर्ष योद्धा म्हणून इंग्रज ज्या माणसाकडे पाहिजे, इंग्रजांच्या संशोधन करणाऱ्या, इतिहास, लिटरेचर, मानवशास्त्रज्ञ असणाऱ्या लोकांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना सांगितलं की मराठी साम्राज्यामध्ये एक असा राजा होऊन गेला की ज्याचा किल्ला, ज्याची समाधी गवतामध्ये, झाडाझुडपामध्ये लुप्त झाली, चला आपण शोधायला जाऊ. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जाऊन ते संशोधन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचं. त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचं मी उदाहरण यासाठी देतोय की ते पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला निवडणुकीला उभे राहिले. त्यांना फक्त 3 मतं पडली होती. 3 किती मतं पडली होती? 3 मतं पडली होती. त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच भारत देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रतिमेला
प्रणाम केल्याशिवाय इथला आमदार आणि खासदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जात नाही. त्यामुळं ही शोषिताची, वंचिताची, कष्टकऱ्याची, ज्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला त्या लोकांची लढाई आम्ही लढणार आहोत. आणि आम्हाला प्रचंड आत्मविश्वास आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती, आपल्या इतिहासामधल्या प्रेरणा पुरुषांच्या, सर्व समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या त्यांच्या भूमिकेवरती. त्यामुळे आम्ही परिवर्तन निश्चित घडवू या महाराष्ट्रामध्ये. ही लढाई लढत असताना सामाजिक वीण जी आहे महाराष्ट्राची ती मात्र कुठेतरी विस्कळीत होते. एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, जी भाषा वापरली जाते त्यातून एकमेकांविषयी संशयाचं वातावरण, द्वेषाचं वातावरण निर्माण होतंय, असं नाही का वाटत? ओबीसी हा कधीही राष्ट्र, देव, धर्म, देशाच्या विरोधामध्ये कधीही ओबीसीनी बंड केलेलं नाही. ओबीसीनी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जीवाची कुर्बानी देऊन सहकार्य केलेलं आहे. ओबीसी हा कधीही ॲक्शनच्या भूमिकेमध्ये आला नाही. ओबीसीची ही फक्त रिॲक्शन आहे. नवीन जनरेशनला आता कळतंय डिजिटल जमान्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काय संविधानात्मक आयाम आहेत हे कळतंय. तो त्याच्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरला तर त्यामध्ये सामाजिक वीण कसली? 60% ओबीसी, 10 ते 20% SC ST बांधव झाले किती? 80%. परत मुस्लिमामधला किंवा अल्पसंख्याकांमधला ही सगळी लोक एकत्रित येत आहेत. मग 10% लोकांच्या अरेरावीला जर हा रिॲक्शन म्हणून रस्त्यावर उतरत असेल, सामाजिक वीण कसली उसवते? संविधानाच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणात रस्त्यावर उतरणे म्हणजे वीण उसवणे. आणि जरांगेने येऊन मुंबईमधली सगळी व्यवस्था बेटीस धरणे, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढणे म्हणजे त्यावेळी वीण उसवत नाही. कोण आहेत हो असले हे विचारवंत? कोण आहेत साहित्यिक ज्यांनी ही असं कोणी टूम सोडली? म्हणजे आम्ही शांत बसायचं, घरामध्ये पांघरून घेऊन जपायचं, आमचं आरक्षण देऊन टाकायचं? काय चाललंय? वीण उसवते म्हणजे काय? वीण उसवते इथं ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त झाली आणि तुम्ही वीण उसवल्याची भाषा बोलताय? कोण बोलतोय त्यांनी एकदा माझ्यासमोर यावं, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आम्ही त्यांच्याबरोबर प्रतिवाद करायला तयार आहोत. गावगाड्यातलं वातावरण जे पूर्वी मग ओबीसी असू द्यात, मराठा असू द्यात, आणखीन 18 पगड जाते, 12 बीड शहर कुणी जाळलं, बीड शहर कुणी जाळलं, अंतरवली सरावट्टीमध्ये जो प्रकार घडला त्याचं पोलिसांचं कधीतरी गुप्तचर खात्याचे रिपोर्ट घ्या. गावगाड्यातल्या नाभिकाला, गावगाड्यातल्या सुताराला, गावगाड्यातल्या धनगराच्या पोराला ओबीसीच्या बाजूनं नुसतं कमेंट फेसबुकवर दिली तरी त्या माणसांना टार्गेट करून नाक घासायला लावणं, मारहाण करणं, ह्या गोष्टी घडतायत. हे भयंकर आहे. कायदा हातात घ्यायचा यांनीच, दहशत निर्माण करायची यांनीच, मारामाऱ्या करायच्या यांनीच, आणि परत ओबीसीनी आवाज उठवला की म्हणायचं सामाजिक वीण उसवते. जरांगेंच्या बाबतीत तुमचं काय निरीक्षण आहे? तुम्ही त्यांच्यावरती निश्चितपणे बोलत असतात हल्ली, तर ते तुम्हाला की कोण हाके वगैरे असंही म्हणजे, पण जरांगेंची एक प्रकारची काय वलय, जादू जे काही वलय म्हणण्यापेक्षा मागणी त्यांची रास्त असू शकते. पण ओबीसीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली हे जे कोणी कुठल्या मूर्खानं सांगितले ना त्यांना, ते चुकीचं आहे. तुम्ही पिछेडला गेलाय, फॉरवर्ड कोण झाला? आणि तुमच्यावर ही वेळ आली ती काय ओबीसीने आणली का? ओबीसी कधी सत्ताधारी होता? ओबीसी कधी महसूल मंत्री होता? ओबीसी कधी अर्थमंत्री होता? ओबीसी कधी किती वेळा मुख्यमंत्री पदावर होता? आणि ओबीसीच्या हातात काय होतं? ओबीसीच्या हातात किती कारखाने आहेत? ओबीसीच्या हातात किती शिक्षण संस्था आहेत? आणि काय कसा ओबीसी जबाबदार? आणि आम्ही ओबीसीमुळे आमच्या वाट्याचं खाल्लं, आम्ही आमच्यावर ओबीसीमुळे वेळ आली, हे म्हणून चोर सोडून संन्यासाला फाशी देणा प्रकार आहे हा. म्हणजे जरांगेंची एकूणच विचार करण्याची पद्धती, जरांगेंच्या आंदोलन ठीक आहे, आंदोलन करू शकतं इथं कोणीही. दुर्दैव असं आहे की भारतीय समाज व्यवस्थेनं 32 डिग्री असणाऱ्या नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ज्या माणसाकडे बघितलं जातं त्या बाबासाहेबांना निवडलं. त्या माणसानं या भारतवर्षामधल्या हजारो जातींना एक एवढं सशक्त संविधान दिलं. हे 34 नापास, हातात दिला कारभार, तुम्हाला पुढची म्हण माहिती आहे. त्यामुळं मनोज जरांगेंचं अज्ञान, मनोज जरांगेंचं शिक्षण आणि मनोज जरांगेंचा वकूफ, त्यांच्या मागणी करण्याबद्दल, आंदोलन उभं करण्याबद्दलच्या त्यांच्या पोटेन्शियलवर माझं डाऊट नाही. पण तुम्ही निवडला काय माणूस की जो शिवराळ बोलतो, जो इतर जातींना मानत नाही, इतर जातींच्या हक्क अधिकारांना मानत नाही, त्या माणसाच्या हातात आंदोलन? खेद व्यक्त करावा असं वाटतं माझ्या मराठा बांधवांच्या. साहित्यिक, विचारवंत, नोकरदार, पक्षप्रमुख, मग शरद पवारापासून ते पृथ्वीराज चव्हाणापासून हे सगळे जाऊन पायगड्या घालतात तिथं. अरे पृथ्वीराज बाबा चव्हाण एवढा संसदीय अनुभव तुम्हाला, एका ठिकाणी ओबीसीचं आंदोलन चालू आहे, 2 किलोमीटरवरती जरांगेचं आंदोलन चालू आहे, त्या जरांगेला जाऊन तुम्ही लेखी पाठिंबा देता. त्याचवेळी ओबीसीच्या आंदोलनाकडे तुम्हाला फिरकावं असं वाटलं नाही, तुम्ही त्यांच्यावर भूमिका व्यक्त करत नाही. आणि पुन्हा म्हणताय की ओबीसी भाजपकडे गेला, आणि तिकडे राहुल गांधी म्हणतात की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीला आम्ही
समजून घेतलं नाही गेल्या 20 वर्षात, ही माझी आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे तुमचा शीर्षस्थ नेता तिथं माफी मागतो आणि तुम्ही इकडे ओबीसी आंदोलनाकडे फिरकत नाही. काय चाललंय हे? सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी किंवा मुख्य असलेले प्रमुख असलेल्या फडणवीसांबाबत मात्र तुम्ही कायचे सॉफ्ट असता असा एक सॉफ्ट आरोप. म्हणण्यापेक्षा मला तर असं वाटतंय फडणवीसांची जात आणि फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदी असणं आणि मुख्यमंत्रीपदी असणं आणि ओबीसीचं आंदोलन उभं करणं, बेकायदा आंदोलन उभं करणं, हे शॉकिंग आहे. तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री नको आहेत म्हणून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवत आहे. बरं, फडणवीसांची चूक काय? तर ते ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आले. ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. ज्यावेळी मराठेतर मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला त्यावेळी या परिस्थितीला सामोरं जावं लागलंय. मग फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणूनच नाही, सुधाकरराव नाईक असताना सुद्धा त्यांना पायउतार व्हावं लागलं. बॅरिस्टर AR अंतोले मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना पायउतार व्हावं लागलेलं आहे. मग कधीतरी ऑडिट करावं लागेल या गोष्टीचं. त्यामुळे जात वर्चस्वाच्या आणि क्षत्रियत्वाच्या भावनेतून माझ्या मराठा बांधवांनी आज ओबीसीचं आरक्षण संपवलंय. हा खेद, निषेध आणि दुःख तुमच्यासमोर मी व्यक्त करतोय. स्वतः मुख्यमंत्री देखील या संदर्भात मला वाटतं त्यांनी बोलले होते की बाबा माझी जात कुठे जर आडवी येत असेल किंवा जातीच्या आधारावरती मला लक्ष केलं जात असेल, हा जो काही विचार त्यांचा आहे तो कुठली तरी एक विचारसरणी त्यांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये दडलेली आहे. ब्राह्मण असणं आणि ब्राह्मण मुख्यमंत्री होणं, काय झालं इथं ब्राह्मणीत तर चळवळ उभी राहिली आणि त्याच चळवळीतून जन्माला आलेले शरद पवार आहेत. म्हणून जात नाही ते जातीवादाचा सगळ्यात महामेरू कोण असेल तर ते शरद पवार आहे. आमच्या 4 पिढ्यांचं शोषण करणारे, आमचं लोकप्रतिनिधित्व एकदाही पुढे न येऊ देणारे शरद पवार आहेत. म्हणून हा जो रोष आहे, 8वा जन्म श्रीकृष्णाला घ्यावा लागला होता. त्यामुळे यांची पापाची घडं भरलेले आहेत. आम्ही ओबीसी क्रांती करू. नॉर्थमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसरा ओबीसी सत्तेवर येतो. साऊथमध्ये कुठलेही स्टेट ओबीसीचा इन्फ्लुएन्स टाकल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही. हे आम्ही फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला तिथं ओबीसीची चळवळ येऊ घातलेल्या कालावधीमध्ये ही क्रांती घडवून आणणार. मग किती कारखानदार कोण वतनदार आहेत आम्हाला बघायचं आहे. म्हणजे असंच जर करायचं म्हटलं तर तुम्हाला उद्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या फडणवीसांना देखील हटवावं लागणार आहे. आम्ही ओबीसीची मुवमेंट, जो ओबीसीच्या बाजूने उभा राहील, जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. बर, विश्वनाथ प्रताप सिंग कुठे ओबीसी होते, पण न्याय दिला ना मानवतेच्या दृष्टिकोनातून ओबीसींना. व्हावं विश्वनाथ प्रताप सिंग कुणी. आता आमचा तेवढा, आम्ही कारखानदाराच्या पोटी जन्माला आलो नाही, आमचं दुर्दैव. किंवा आमदार खासदाराच्या, मी मेंढपाळाच्या पोटी जन्माला आलो, त्यामुळे मला मतं किती पडली, तो निवडून आला का, तो इथं तिकीट मागायला गेला त्याला एवढी मतं पडली. दुर्दैव आहे आमचं. हाय बाबा, हाय तर हाय, मेंढपाळाचं पोरगा आहे मी, काय करणार आता यातून. तुम्ही जे काही बोलता त्याच्यानंतर बरेच त्यावर टीका देखील होते, आरोप देखील होतात आणि तुम्ही आता जसं उल्लेख केला की ट्रोलिंग होतं, कधी कधी धमक्या येतात, कधी अडवल्या जातात, कधी कधी नाही, पावली धमक्या येतात. हा, पण तुम्ही अगदी जशाच तसं किंवा चॅलेंज स्वीकारणे, चॅलेंज देणे या पद्धतीनं हे करताय. जान हथेली पे लेना, जान हथेली पे लेकर घूम रहा हूं, परिवर्तन लाएगा, परिवर्तन होगा, ये संविधान की ताकद है, मेरी नहीं. कुठला तरी एक ऑडिओ क्लिप अरे तोच माणूस म्हणतो तुम्ही एवढं पळताय, तुम्हाला गाडीला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं, कसं करताय, मला तुम्हाला मदत करायची आहे. पण मी म्हटलं बाबा मला नको, मला भेटल्यावर करतो. नाही, तुमचा गुगल पे असेल, फोन पे असेल, बरं बाबा थांब म्हणलं, माझ्याकडे तर अकाउंट नाही पण माझ्या पोराकडे देतो. हे बघ रे काय म्हणतोय, बघ रे हा माणूस. तर तो म्हणतो शिव्या द्यायला डायरेक्ट चालू करतो, परत कॉल रेकॉर्डिंग करतो, परत तो व्हायरल करतो. काय हेतोय ह्याचा? बदनाम करणं. मग असं तर रोज घडतंय ना. त्यामुळे मला माझी चळवळ, माझा शत्रू एवढा मोठा अकराळ विक्राळ आहे, त्याच्याशी लढता मला या कोल्या कुत्र्यांच्या अशा जे कोल्हेकोई होणार आहे, जे ओरडणार आहेत, मागून चावम्याव करणार आहेत, ह्याच्याकडे जर मी लक्ष देत बसलो, इथं जर एनर्जी घालवत बसलो तर माझी लढाई पुढे लढली जाणार नाही. आणि मला याचं भान आहे. हे असे ओरडत राहणार आहेत, असे आत्तापर्यंत अनेक झालेत, पुढेही होत राहणार आहेत. पण माझ्या बांधवांनी माझ्यावरती प्रचंड दुपटीनं विश्वास, ज्यावेळी असे प्रसंग घडतात त्यावेळी दुपटीनं चौपटीनं माझा ओबीसी बांधव माझ्यावर विश्वास दाखवतोय. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी आजपर्यंत कुठेही बोललो नाही. हजारोंची सभा असली, रॅली असली, मला उचलून खांद्यावर घेतलं तरी माझ्या पायातलं चप्पल निघून पडतं. 2 किलोमीटर चालत आलो तर कोणीतरी एक माणूस असा असतो की तो चप्पल हातामध्ये घेऊन मी जिथं खाली उतरतोय तिथं येऊन माझ्या पायासमोर ठेवतो. माझी चप्पल हरवू देत नाहीत माझी माणसं. म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय लक्षात आलं? एवढं बारकाईनं माझा ओबीसी बांधव माझ्याकडे पाहतोय. मी माझी आत्मस्तुती किंवा वैयक्तिक
त्या अतिशयोक्तीमधून मी थोडंसं, मला माफ करा, पण ओबीसी बांधव कमालीचा एकवटतोय आणि तो निश्चित क्रांती घडवेल महाराष्ट्रात. ही क्रांती घडत असताना किंवा तुम्ही ओबीसींचं आंदोलन पुढे नेत असताना सत्ता काबीज करायची म्हणताय, या सत्तेमध्ये स्वतःची म्हणून काय महत्वाकांक्षा आहे तुम्हाला? असं वाटतं की माझी उद्याची निवडणूक, महत्वाकांक्षा 4 निवडणुका लढला, ती गोष्ट पास्ट टेन झाला, हा भूतकाळ झाला. तुम्ही असं, कारण तुम्ही समाजाला काहीतरी सांगणं लागतात, तुम्हाला सांगायला लागेल की उद्याच्याला आपल्याला असं करायचं म्हटल्यावर मग त्यात तुमचा काय रोल असणार आहे? माझा रोल हा असेल, गावच्या आखाड्यामध्ये ज्यावेळी पैलवान उतरतो, अरे तो पहिल्यांदा लंगोट लावत असताना पहिल्यांदा तो पराभूत झाला, पडला, पहिल्याच डावात पडला, 2 मिनिटाचा चितपट झाला. मग चितपट झाला म्हणून तो थांबतो का? किंवा एखादा क्रिकेटपटू ज्यावेळी त्याला ओपनिंगला, ज्यावेळी त्याला टीममध्ये स्थान मिळतं, तो पहिल्याच मॅचमध्ये तो आउट होतो, त्याच्यावर कमालीचं प्रेशर असतं, लाखो लोक बघत असतात त्याच्याकडं. तो बॉल खेळत असताना त्याच्यावर मानसिक टेन्शन असतं, सगळ्या गोष्टी असतात. तो त्या पहिल्यांदाच त्यानं शतक मारलं पाहिजे असं नसतं ना. तो आउट होईल, परत त्याला संधी दिली जाते, तो दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रयत्नात त्याचं, तो ज्यावेळी कॉन्फिडेंटली उभा राहतो त्यावेळी तो शतक मारतोच. त्यामुळे लक्ष्मण हाके माझ्या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा व्हॉइस बनायला मला निश्चित आवडेल. आमदार खासदार होईल का नाही मला माहिती नाही, तेवढं पॉलिटिकल मेरिट माझ्याकडे आहे का नाही माहिती नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कुणाला बसवायचं, त्या ओबीसीचा 60% ओबीसीचा व्हॉइस बनायला मात्र लक्ष्मण हाकेला निश्चित आवडेल. शेवटचा प्रश्न, उद्याच्याला भारतीय जनता पक्षाने तुम्हाला जर ऑफर दिली की लक्ष्मण हाके तुम्ही खूप चांगलं काम करता आहात किंवा तुमची एकूण योग्यता लक्षात घेता तुम्हाला आम्हाला विधान परिषदेवर पाठवायचं आहे, राज्यसभेवरती पाठवायचं आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी या पदावरती तुम्हाला बसवायचं आहे, काय उत्तर असणार आहे लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाकेला जर विधान परिषद अथवा राज्यसभा मिळण्यानं ओबीसीची चळवळ उद्ध्वस्त होणार असेल तर लक्ष्मण हाके अशा विधान परिषदेकडं अशा दुर्लक्ष करेल. पण लक्ष्मण हाकेला असं वाटत असेल की लक्ष्मण हाकेला प्रतिनिधित्व मिळाल्यानं ओबीसीचा फायदा होणार आहे, ओबीसीचा व्हॉइस सभागृहात जाणार आहे, तर मी ते निश्चित स्वीकारेल. विंडोज आर ओपन. लक्ष्मण हाकेंनी अगदी स्पष्टपणे जी काही भूमिका आजवर ते घेत आलेली आहे ती भूमिका आज देखील मांडलेली आहे. संघर्ष ओबीसी विरुद्ध मराठा असं त्याचं चित्र असलं तरी तो वैचारिक पातळीवरतीच राहावा अशी आपण एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक समाजातले घटक म्हणून निश्चितपणे बाळगूयात, कारण हा संघर्ष वेगळ्या वर्णावर जर गेला तर तो आपल्या कुणालाच परवडणारा नाही आहे. लक्ष्मण हाकेजी, आपण आमच्या कार्यक्रमामध्ये या मुलाखतीमध्ये सहभागी झालात, आमच्याशी मनमोकळेपणाने बोललात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.